धिटाच्या हृदयाला दरारून घाम फुटावा अशी ती एक भयानक रात्र होती। मला माफ करा, पण इथे येण्याआधीच यांचा हृदयविकारच्या झटक्याने मृत्यू झाला आहे। कदाचित त्यांना सलग 2-3 वेळा हृदयविकाराचा झटका आला असणार, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा। एवढं बोलून डॉक्टर साहेब आम्हाला म्हणाले, तुम्ही यांना घेऊन जाऊ शकता। म्हातारीचं वय जवळपास 80 असावं, त्यामुळं आम्हाला फारसं काही वाटलं नाही, कारण त्यांनी त्यांचं जीवन जगून घेतलं होतं आणि आमच्यासारखं किड्यामुंगींचं मरण त्यांच्या नशिबात नव्हतं। बापरे, आता रे काय करायचं? आता हिला कसं घेऊन जायचं? मला तर जाम टेन्शन आलंय राव। संपत तोंडावरचा घाम पुसत म्हणाला। डॉक्टर म्हणाले, थोडं थांबायला लागणार, ॲम्ब्युलन्स यायला अजून वेळ लागेल बहुतेक। तुम्ही यायच्या आधी जस्ट एकाला घेऊन गेले तालुक्याच्या ठिकाणी। आता आम्हाला अजून टेन्शन आलं। उन्हाळ्याचं दिवस होतं, दिवसा गरमी आणि रात्री थंडी अशी परिस्थिती होती। आमच्या मामाचं गाव तसं एकदम खेडेगाव होतं। अजूनही तिथं बस किंवा मोठी वाहनं जात नाहीत, कारण गावात जायला मोठा घाट उतरून जावं लागतं, त्यामुळं मोठी वाहनं तिथं जाऊ शकत नाहीत। गावात फक्त रिक्षा आणि दुचाकी याचा वापर केला जातो। मे महिना म्हटल्यावर लग्न सराईचे दिवस। तरुण पिढी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेली। कधी कुणाचं भाग्य उजळेल काय माहीत। भाग्य की दुर्भाग्य हे अजूनपर्यंत कुणी सांगू शकलं नाही। म्हणतात ना, शादी का लड्डू खाए वो पछताए आणि जो ना खाए वो भी पछताए। गाव म्हटलं की लग्न 2-3 दिवस चालायचं, आणि त्यात गावाच्या पोलीस पाटलाच्या पोराचं लगीन म्हणजे अजून थाटमाट। त्या गावाकडची एक प्रथा होती की लग्न झाल्यानंतर ज्या घरात लग्न असायचं त्यांच्याच घरात रात्री भजनाचा कार्यक्रम असायचा, जो रात्री 2-3 वाजेपर्यंत चालायचा। लग्न वगैरे मोठ्या धूमधामाने झालं। 2-3 दिवस सगळे देवदेवस्त फिरून झाली। आता राहिलं होतं ते भजन। दिवस ठरला रविवारचा। भजन सुरू व्हायला जवळपास रात्रीचे 9 वाजले असतील। सगळं गावकरी मंडपात जमलं होतं। रात्रीचे जवळपास 11 वाजले असतील। भजनाचा कार्यक्रम ऐन रंगात आला होता। तेवढ्यात अचानक एका कोपऱ्यात दंगा सुरू झाला। सुरुवातीला आम्हाला वाटलं की कुणाची तरी भांडणं सुरू आहे ती। तिथं गडबडीने गेल्यावर समजलं की पवाराच्या म्हातारीला हृदयविकाराचा झटका आलाय। मांडवात एकच गोंधळ उडाला। प्रत्येकजण पुढं येऊन काय झालंय ते बघत होता। तेवढ्यात कुणीतरी म्हटलं, अरे हिला पटकन दवाखान्यात न्यायला पाहिजे। तसे सगळेजण बाजूला गेले। गर्दीला बाजूला सरत माझा मामेभाऊ पुढे आला आणि सोबत त्याने संपतला घेऊन म्हणाला, हे संप्या, रिक्षा काढ पटकन माझी। तसं संपत पळत जाऊन रिक्षा घेऊन आला। म्हातारीला रिक्षात घेऊन सगळे शहराच्या दिशेने निघाले। जवळपास 1 तास तरी लागणार होता। शिवाय रस्ता घाटाचा, त्यामुळे अजून सावकाश जावं लागणार होतं। म्हातारी अधूनमधून झटकं देत होती। इकडे दादा रिक्षा चालवत होता आणि संपत त्या म्हातारीला सावरत होता। अचानक म्हातारी गप झाली। त्यावर संपत म्हणाला, बाबा, म्हातारी गप झाली र, रिक्षा पळव लवकर। जवळपास 1 तासाने रिक्षा हॉस्पिटलच्या दारात पोचली। तसं एक रुग्णवाहिका आम्हाला घासूनच भोंगा वाजवत कुठंतरी निघून गेली। रात्रीच्या वातावरणात तो अजूनच धडकी भरवणारा वाटला। आम्हाला दारात बघताच 2 वॉर्ड बॉय आमच्या दिशेने आला आणि सोबत
स्ट्रेचर घेऊन त्यांनी म्हातारीला त्यावर झोपवलं. डॉक्टर पळतच पुढं आलं आणि त्यांनी म्हातारीला तपसून सांगितलं, माफ करा, पण म्हातारी इथं येण्यापूर्वीच गेली आहे. आमच्या मागोमाग दुचाकी घेऊन 2 जण आले होते. त्यांना आल्या आल्या कळालं की म्हातारी गेली. आता रात्रीचे 12:30 झाले होते आणि रुग्णवाहिका येण्याची काही लक्षणं दिसत नव्हती. तसं त्याच्यातला एक जण म्हटला, आम्ही गावात जाऊन सगळ्यांना सांगतो आणि अंत्यविधीची तयारी करून घेतो. तुम्ही आवरून या. तसा संपत त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिला. त्याच्या गाडीची लाईट आता हळूहळू दिसेनाशी झाली. पंप्या, आता काय करायचं? हिला कसं घेऊन जायचं? संपत घाबरतच म्हणाला. यावर दादा म्हणाला, संपत, तू मग त्या म्हातारीला घेऊन बस, मी रिक्षा चालवतो. 2 वॉर्ड बॉयच्या मदतीनं त्यानं म्हातारीला रिक्षात बसवलं आणि रिक्षा आता गावाच्या दिशेने निघाली. शहराचा रस्ता संपला होता आणि आम्ही आता घाटाच्या रस्त्याला लागलो होतो. सगळीकडे अंधार पसरला होता. रिक्षा असल्यामुळे सगळं थंडगार वारं अंगाला झोंबत होतं. काय रे पंप्या, अजून किती वेळ लागणार आहे आपल्याला? काय रे, मागे बसून फाटल्या का? दादा हसत संपतला म्हणाला. तुला काय जातंय पुढे बसून रिक्षा चालवायला? या प्रेताला पकडून माझी हालत काय झाली आहे ते तुला काय सांगू? संपत वैतागत बोलला. रस्त्यावर फक्त रिक्षाच्या हेडलाईटचा काय तो प्रकाश पडत होता. असं वाटत होतं की आम्ही कुठल्या तरी अंधाऱ्या गुहेत आमची रिक्षा घेऊन जात आहोत. जसं जसं पुढं जात होतो तसं तसं मागा अंधार पडत होता. असं वाटत होतं की कुठला तरी राक्षस आपल्या मोठ्या तोंडात आम्हाला गिळत आहे. पंप्या, बापरे, काय होतं ते? संपत घाबरत म्हणाला. अरे भित्र्या मुंगास होतं ती. कशाला पण घाबरतोयस राव तू? दादा मस्करी करत म्हणाला. अजून गावात पोचायला जवळपास अर्धा-पाऊण तास लागणार होता. इतक्यात रिक्षा झटके देत थांबली. काय रे, काय झालं आता हिला? दादा वैतागतच म्हणाला. पेट्रोल संपलं का रे बाबा? संपत घाबरतच म्हणाला. नाही रे, सकाळी 200चं तेल टाकलंय, दादा बोलला. दादा म्हटला, तू थांब आतच, मी बघतो उतरून. दादा खाली उतरून सगळं चेक करत होता, पण कुठंच काय बिघाडलेला दिसत नव्हता. इकडे संपत डोक्याला हात लावून बसला होता. काय पाप केलं होतं म्हणून हे असलं आमच्या पदरात पडलंय राव, असं तोंडातल्या तोंडात तो पुटपुटत होता. इतक्यात त्याला जाणवलं की म्हातारीच्या शरीरात थोडीशी हालचाल होते. तसा तो एकदम दचकला आणि एकटक त्या म्हातारीच्या प्रेताकडे बघू लागला. पुन्हा जरा हालचाल झाली. पुन्हा तो घाबरला. तसं रिक्षा हळू लागली आणि संपतची गाळणच उडाली. तो काही बोलणार इतक्यात त्याला कळालं की रिक्षा पंपू दादा हलवत होता. तसा त्याचा जीव भांड्यात पडला. तो आता जरा शांत होता. रिक्षा चालू झाली तसा पंपू दादा रिक्षात पटकन बसला. तसं अचानक संपतला जाणवलं की त्याच्या मांडीवर काहीतरी थंडगार स्पर्श होत होता. त्यानं घाबरत खाली पाहिलं तर त्याला दिसलं की त्याच्या मांडीवर त्या म्हातारीचा हात होता. ते पाहून तो जोरात ओरडला आणि म्हणाला, पंप्या, रिक्षा पटकन थांबव. तसा दादाने पटकन रिक्षा थांबवली आणि चिडत म्हणाला, काय रे झालंय बोंबलायला? तसा संपत खाली उतरत म्हणला, मला काहीतरी विचित्र वाटलं इथं. मी पण तुझ्या इथं पुढं बसतो. हा ए बाबा, तू चालव, दादा म्हटला. नको नको, तूच चालव, मी फक्त तुझ्या बाजूला बसतो, संपत रडकुंडीला येत बोलला. दोघं पण आता पुढं बसली होती आणि रिक्षा मजल दर मजल करत पुढं चालली होती. घाट उतार असल्यामुळे रिक्षा फार हळू चालवावी लागत होती. प्रत्येक वळणावर असं वाटत होतं की कुणीतरी झाडावर पाय सोडून बसलं आहे, तर कुठंतरी कोण आपल्या झाडाच्या आडून बघताय. अंधारात रिक्षाच्या हेडलाईटचा प्रकाश झाडांच्या फांद्यावर मुळे तयार झालेल्या सावल्या वेगवेगळे आकार घेत होत्या. आजूबाजूच्या वातावरणामुळे संपत अजूनच घाबरत होता. एका वळणावर दादाला असं वाटलं की कुणीतरी त्याच्या खांद्यावर
हात ठेवून हळूहळू तो त्याच्याकडे मानेकडे जात आहे. सुरुवातीला त्याला वाटलं की तो संपतचा हात आहे, म्हणून त्यानं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. बोलता बोलता त्याचं लक्ष संपतकडे गेलं आणि त्याच्या लक्षात आलं की संपतचे दोन्ही हात पुढे आहेत. आता त्याला दरारून घाम फुटला. मागं वळून पाहायचं त्याचं धाडस होत नव्हतं, म्हणून त्यानं समोरील आरशात पाहिलं. तेव्हा त्याला दिसलं की ती म्हातारी अक्षरशः त्याच्या कानाजवळ आली होती. हे दृश्य पाहून त्यानं ओरडत संपतला बाहेर ढकललं आणि स्वतः रिक्षातून बाहेर उडी मारली. दोघे पण त्या निर्जन रस्त्यावर पडले होते. रिक्षा तशीच पुढे जाऊन एका दगडावर जाऊन आपटली आणि तिथंच थांबली. दोघं सावरत उठले आणि त्या रिक्षापासून थोडं अंतर ठेवून उभे राहून एकसारखं बघत होते. दोघांच्या सुद्धा तोंडातून एक शब्द फुटत नव्हता. दोघं एकमेकांना पकडून उभे होते. रिक्षामध्ये असणाऱ्या लाईटच्या प्रकाशात त्यांना असं दिसलं की म्हातारी रिक्षाच्या मागं असणाऱ्या पारदर्शक प्लास्टिक कागदातून त्यांच्याच बघून विक्षिप्तपणे हसत होती. ते पाहून ते दोघं पण तिथून पळून गेले आणि दूर एका वळणावर थांबून त्या रिक्षाकडे एकसारखे पाहत होते. बराच वेळ ती रिक्षा हालत होती. खूप वेळ पाहिल्यावर त्या रिक्षामधून 2-3 काळ्या सावल्या बाहेर येताना दिसत होत्या. नक्की कळत नव्हतं आम्ही काय बघत होतो ते. थोड्या वेळानं म्हातारी बाहेर आली. जिवंत असताना कमरेत वाकत काठीच्या साह्यानं चालणारी ती म्हातारी आता एकदम सरळ चालत होती आणि तिचं चालणं अगदी एका पुरुषाप्रमाणे होतं. नक्की आम्ही स्वप्न तर पाहत नव्हतो ना. त्या म्हातारीनं एका हाताने ती रिक्षा एका बाजूला उचलली आणि परत खाली सोडली. हा सर्व प्रकार बघून संपत रडायला लागला होता. त्याच्या हुंदक्याचा आवाज कसं काय त्या म्हातारीच्या कानावर पडला काय माहीत. ती आमच्या दिशेनं वळाली आणि हळूहळू पुढे चालत येऊ लागली. तिनं हळूहळू तिचा वेग वाढवला तसा दादा आणि संपत दोघे ओरडत जिकडे तिकडे रस्ता भेटेल तिकडे पळू लागले. इकडे गावात सगळे त्यांची वाट पाहत बसले होते. म्हणजे प्रेत घेऊन आले की लगेच त्यावर अंतिम संस्कार करायला येईल. पण बराच वेळ त्यांचा पत्ता नसल्यानं गावातील काही लोक दुचाकीवरून त्यांच्या शोधात बाहेर पडले होते. थोडं पुढं आल्यावर त्यांना दिसलं की रिक्षा एका दगडावर आपटून थांबली आहे. सगळ्यांना आता चिंता वाटू लागली की त्यांचा अपघात तर झाला नसेल ना. पण रिक्षात कुणीच दिसत नव्हतं. थोडं पुढं गेल्यावर सगळ्यांना एका झाडाखाली त्या म्हातारीचं प्रेत दिसलं. त्यातल्या काही जणांना थोडा अंदाज आला असावा, म्हणून त्यातल्या चौघांनी त्या म्हातारीला पुन्हा रिक्षात कसं बसं बसवलं आणि रिक्षा थेट गावाच्या दिशेने गेली. आता बाकीचे गावकरी त्या दोघांच्या शोधासाठी पुढे गेले असता एका वळणावर ते दोघं सुद्धा दमून एका दगडावर भिवून बसलेले दिसले. गावकऱ्याला पाहून त्यांना जरा बरं वाटलं. त्यांनी तिथं कोणती सुधार चौकशी न करता त्यांना सरळ गावात घेऊन आले आणि एका घरात बसवलं. त्या म्हातारीचं पटकन अंत्यसंस्कार करण्यात आलं आणि नंतर घरी येऊन त्यांची विचारपूस सुरू झाली. त्यांनी जसं जसं सगळा घटनाक्रम सांगायला सुरुवात केली तसा गावातल्या जाणकारांना त्यामागचं कारण उलगडत गेलं. ते म्हणाले, जेव्हा तुम्ही घरी परत येत होता तेव्हा तुमच्या मागून बरेच भटके आत्मे तुमच्या मागून तुमचा पाठलाग करत येत होते. कारण त्यांना समजलं होतं की तुमच्यासोबत एक प्रेत आहे आणि ते मुख्य म्हणजे रिकाम आहे, आत्मा नसलेलं. आणि त्यांना त्या रिकाम्या शरीरात प्रवेश करून स्वतःच्या इच्छा पूर्ण करायच्या होत्या. म्हणून तुम्हाला तिथं बऱ्याच काळ्या सावल्या दिसत होत्या. त्या फक्त सावल्या नव्हत्या, त्या प्रेतात्मा होत्या. पण ब्रह्ममुहूर्त जवळ आल्यामुळे त्यांना त्या शरीरात जास्त वेळ प्रवेश टिकवता आला नाही. तुमचं नशीब चांगलं होतं म्हणून तुम्ही त्यांच्या तावडीत सापडला नाही. नाहीतर आता वेगळंच काहीतरी परिस्थिती असती. पण पुदादा आणि संपत जेव्हा हा अनुभव आठवतात तेव्हा तेव्हा भीतीनं थरथरत असतात. तुम्ही केलाय का असा प्रवास मेलेल्या प्रेतांसोबत?